नमस्कार. ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण अतिशय हेल्दी त्याचबरोबर चवीला अगदी जबरदस्त लागणारा नाश्ता अगदी 10 मिनिटांमध्ये बनवणार आहोत. त्याचबरोबर अगदी घरातील काही किरकोळ साहित्य वापरूनच आज आपण जेमतेम 10 ते 15 मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवणार आहोत. तर मुलांच्या डब्याला देखील तुम्ही अशा प्रकारे सकाळचा नाश्ता देऊ शकता किंवा संध्याकाळी जर काही छोटी मोठी भूक लागली तरी देखील तुम्ही हा नाश्ता बनवून खाऊ शकता. तर सुरुवातीला इथं आपल्याला पीठ तयार करावं लागणार आहे. तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी यामध्ये आपण रवा घालणार आहोत. रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही यामध्ये घालू शकता. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे. तर एवढंच साहित्य इथे आपल्याला लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती घरातील अगदी किरकोळ साहित्यामध्ये हा नाश्ता आपला तयार होतो. तर इथे मी एक मूठभर अशी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण लसूण घालायचं आहे आणि एक हिरवी मिरची मी कट करून घातलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याची आपण अगदी फाईन अशी प्युरी बनवून घेऊया. सुरुवातीला जी आपण पीठ तयार करून ठेवलेलं त्या पिठामध्ये आपण ही पालक प्युरी घालून पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी इथे आपण 2 वाट्या पाणी घालणार आहोत. तर एवढंच पाणी यामध्ये आपण वापरायचं आहे. लागलं तर कमी जास्त आपण एखाद दुसरा चमचा यामध्ये पाणी वाढवायचं आहे. तर याच्या व्यतिरिक्त पाणी जास्त घालायचं नाही. एकदम पाणी घातलं तर गुठळ्या व्यवस्थित फोडता येत नाही. त्यामुळे पाणी लागेल तसं हळूहळू यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकतो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलं होतं आणि नंतर यामध्ये आपण 1 वाटी पाणी असं मिळून 2 वाट्या पाणी यामध्ये मी घालणार आहे. तर दुसऱ्या वाटीतलं मी अर्धं पाणी इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता पुन्हा हे व्यवस्थित बॅटर आपण एकजीव करून घेऊया. सकाळच्या वेळेस सगळ्यांनाच कामाची खूप गडबड असते. तर यावेळेस तुम्ही अशा प्रकारे नेहमीच पोहे उपमा जर खाऊन कंटाळा आला असेल काहीतरी वेगळं पण पटकन तयार होण्यासाठी आज आपण अगदी झटपट असा हा नाश्ता बघणार आहोत. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. त्याचबरोबर इथे आपण पालक वापरल्यामुळे अगदी हेल्दी असा हा नाश्ता आहे. तुम्ही लहान मुलांना तर आवर्जून अशा प्रकारे नाश्ता दिला पाहिजे. तर इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याचा डोसा बनवायला घेऊया. तर गॅसवरती मी तवा गरम करत ठेवलेला आहे. तवा गरम झाला की यावरती अगदी हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते अशा प्रकारे ढवळून नंतरच आपल्याला वापरायचं आहे. कारण पीठ तळाला बसतं आणि मग डोसा आपला व्यवस्थित होत नाही. प्रत्येक डोसा करताना बॅटर व्यवस्थित एकजीव करून हलवून नंतरच आपल्याला अशा प्रकारे तव्यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकतो आपण व्यवस्थित मी पसरवून घेतलेलं आहे आणि याला छान जाळी देखील पडत आहे. इथे आपण सोडा इनो काहीच वापरलेलं नाही. तरी देखील तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असा आपला हा डोसा बनवून तयार होतो. तर इथं आपलं व्यवस्थित आपण मिश्रण तव्यावरती पसरवून घेतलेलं आहे. आता याची वरची पूर्ण बाजू आपण ड्राय झाल्यानंतरच पलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही एका बाजूने देखील व्यवस्थित शेकू शकता पण इथे मी दोन्ही बाजूनी हा डोसा व्यवस्थित पलटी करून दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे. आता आपण पलटी करून घेऊया आणि दुसरीही बाजू अगदी 10 ते 15 सेकंद फक्त आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर आता आपण पलटी करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकतो आपण अगदी कुरकुरीत असा आपला हा पालक डोसा बनवून तयार झालेला आहे. आता यावरती मी अगदी दिसताना आणि खाताना हा डोसा छान लागावा म्हणून इथे मी पनीर खिसून घेणार आहे. तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण नाश्ता खायला खूप मस्त लागतो म्हणून इथे मी पनीर खिसून घातलेला आहे. आता यावरती आपण चाट मसाला घालणार आहोत जेणेकरून चव छान लागते. त्याचबरोबर अगदी चिमूटभर असं आपण चिली फ्लेक्स यावरती घालणार आहे. जर तुम्ही लहान मुलांना बनवत असाल तर ते चिली फ्लेक्स नाही घातले तरी देखील चालतील. तर आता आपण हा डोसा फोल्ड करून घ्यायचा आहे. तरी बघू शकता तुम्ही किती झटपट असा आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपण उरलेला डोसा देखील व्यवस्थित बनवून घेऊया. तर दुसराही डोसा इथे मी बनवून घेतलेला आहे. त्यावरती देखील आपण अशा प्रकारे व्यवस्थित पनीर खिसून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही चीज वापरलं तरी देखील चालेल. तरी देखील हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो आणि मुलांना अशा प्रकारचा नाश्ता खूपच आवडतो. तर इथे आपण पनीर व्यवस्थित एका बाजूने पसरवून घ्यायचं आहे. यावरती पुन्हा चाट मसाला आणि चिली फ्लेक्स घालणार आहोत. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल तिखट वापरलं तरी देखील चालेल किंवा स्किप केलं तरी देखील चालेल. तर आता आपण हा डोसा पुन्हा फोल्ड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपण हा नाश्ता बनवलेला आहे. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी ही अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. तुम्ही नुसताच हा डोसा खाल्ला तरी देखील चालेल कारण यामध्ये आपण हिरवी मिरची वापरलेली आहे. त्याचबरोबर चिली फ्लेक्स देखील वापरलेले आहेत.
तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.